माझं जे बालपण आहे ते झोपडपट्टीतलं. म्हणजे ज्यावेळेस आषाढी वारी भरायची त्यावेळेस आम्ही नदीमध्ये गंध लावायचो आणि वडील ड्रायव्हर होते पूर्वी. घरी बांगड्याचा व्यवसाय होता आईचा. एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवणारे अमिताभ गुप्ता बऱ्याच जणांना माहीत नाही. तर त्यांनी महाराष्ट्राला जे आत्ता MCO म्हणजे मोक्काचा जो कायदा आहे त्याची प्रभाव अंमलबजावणी त्यांनी केली त्या काळात. प्रशांत नरनवरे इथले जे आत्ता जे आहेत आता महिला बालविकासला आहेत, तर त्यांनी सगळ्यात जास्त उस्मानाबादमध्ये जो बालमृत्यू होत होते किंवा जन्मजात बालकांचा मृत्यू तो रोखण्यासाठी त्यांनी वेगळं काय केलं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक 4-5 दिवसापूर्वी संघर्ष यात्री हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 41 अधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखती ज्यांनी घेतल्या आणि 41 अधिकाऱ्यांचं जसं नाव आहे संघर्ष यात्री, संघर्ष गाथा ज्यांनी मांडली असे पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे सर आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झालं तर खरं तर सरांनी 41 IAS, IPS, IFS, IRS अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची संघर्ष गाथा याच्यामध्ये या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. परंतु ज्यांनी हे संकलन केलं, ज्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची ही एक संघर्ष गाथा वेगळी आहे. या 41 अधिकाऱ्यांवरती हे बुक तयार झालं, त्यांची संघर्ष गाथा याच्यामध्ये आहे. परंतु ज्यांनी हे संकलन केलं, ज्यांची मुलाखत घेतली, त्यांची संघर्ष गाथा देखील समाजासमोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे आज खरं तर आज सरांना आपण वास्तव कट्ट्यावरती बोलवलं आहे. इग्नाईट पब्लिकेशनने हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीचं ते पुस्तक आहे. आपण पाहिलं असेल तर प्रकाशनाला महाराष्ट्रातील सगळे टॉपचे अधिकारी म्हणजे सचिवांपासून तर सगळे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी या प्रकाशनासाठी आले होते. सर, पुनश्च एकदा तुमचं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर सर, या सर्व अधिकाऱ्यांचा तुमचा संपर्क असतोच. तुम्ही संपादक आहात, पत्रकारितेमध्ये तुम्ही आहात. खरं तर ह्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणं एवढं सोपं नाही, कारण 41 अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत त्यांच्याशी संपर्क करून त्या कलेक्ट करणं, त्या अधिकारी निवडणं आणि त्यांची संघर्ष गाथा मांडणं हे खरं तर एखादा संघर्ष योद्धाच समजून घेऊ शकतो. या पुस्तकावरती आपण बोलणार आहोतच, परंतु वास्तव कट्ट्याच्या प्रेक्षकांना हेही जाणून घेण्याची अपेक्षा आहे की तुम्ही हा संघर्ष करत इथपर्यंत आलात. आज तुम्ही पुण्यनगरीचे संपादक आहात. हा तुमचा प्रवास कसा होता, कुठून सुरुवात झाली या प्रवासाला? प्रथमतः वास्तव कट्ट्याचे किरण सर आणि महेश सर, मी दोघांचाही आभारी आहे की तुम्ही मला या ठिकाणी पहिल्यांदाच संधी दिली. कारण पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं कुठं ना कुठं चर्चेत असतोच काम करत असताना चॅनलवर. परंतु ज्यावेळेस हे पुस्तक प्रकाशित केलं त्यातलं ही जी वास्तव आहे, जी संघर्ष यात्रा मी मांडलेली आहे अधिकाऱ्यांची, तर त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही वास्तव कट्ट्यानं केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं वैयक्तिक आभार. स्वतःचा संघर्ष जर म्हटलं तर माझं मूळ गाव हे पंढरपूर, जिथं साक्षात परब्रह्म विठ्ठल उभा आहे कित्येक वर्षानुवर्ष. तर त्या पंढरपूरमध्येच माझं लहानाचं बालपण वगैरे असेल किंवा शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण पार पडलं. माध्यमिकमध्ये ज्यावेळेस मी 12वीला होतो त्यावेळेस कुठंतरी एक तुम्हाला माहीत असतं की ग्रामीण भागामध्ये पत्रकार म्हटलं की मोठा असा कॉलर टाईटमधला एक व्यक्ती समोर तुमच्यासमोर येईल, कारण तुम्ही ग्रामीणमधनं आला, मी ग्रामीण. तर ते एक थोडंसं आकर्षण होतं की आपणही थोडंसं पत्रकार व्हावं. आणि माझं जे बालपण आहे ते झोपडपट्टीतलं. म्हणजे ज्यावेळेस आषाढी वारी भरायची त्यावेळेस आम्ही नदीमध्ये गंध लावायचो, ते गोळ्या बिस्किट विकायचो. हे सगळं असे, कारण तेवढंच एक माध्यम होतं पंढरपूरमध्ये की ह्या 4 ज्या आषाढी, कार्तिकी, मागे ह्या ज्या यात्रा भरतात, तर त्यामध्ये जी काही वारकरी येतात त्यांची थोडीशी सेवा करायची आणि त्यातनं जी काही आर्थिक पैसे मिळायचे त्यातून थोडेसे आपल्या हाऊस मौज पूर्ण करायच्या. असा हा वार्षिक सगळा असायचा दिनक्रम. एकीकडं शिक्षण चालू होतं. माझा परिवार तसा आम्ही 6 भावंड, 3 भाऊ 3 बहिणी, आणि वडील ड्रायव्हर होते पूर्वी. घरी बांगड्याचा व्यवसाय होता आईचा. हे सगळं चालू असताना 12वीपर्यंत शिक्षण झाल्यावर ज्यावेळेस लोकल एक दैनिक होतं पंढरी संचार म्हणून, त्या ठिकाणची जाहिरात आली की वार्ताहर नेमणे आहेत. एक वर्गमित्र होता, तो त्या माध्यमाशी थोडासा जोडलेला होता. त्यानं म्हटलं की ठीक आहे, आपण प्रयत्न करू, जाऊया. मग तिथून 12वीमध्ये असतानाच त्या दैनिकामध्ये जाऊन तिथल्या संपादकांना भेटलो
त्यावेळेस त्यांचं खूप नाव होतं पंढरपूरमध्ये. म्हणजे आजही पंढरी संचार म्हणून जे नाव त्या दैनिकाचं आहे, नाव घेतलं की लोक अजूनही थोडेसे घाबरतात. तसा दरारा त्यांनी केला होता निर्मात्या संपादकांनी. खूप वरिष्ठ आहेत ते माझ्यासाठी. तिथून सुरुवात झाली. 12वी शिक्षण घेत असतानाच त्यांनी पहिल्यांदा मला संधी दिली. ते सगळं करत असतानाच 12वी झालं, एज्युकेशन झालं, पदवीपर्यंतचं एज्युकेशन झालं. आणि पदवी ज्यावेळेस झाली मग त्यावेळेस घरात सुरू झालं की नाही आता मुलगा वयात आला आहे, थोडंसं लग्नाचा विचार करूया. मग तिथून मग स्थळ पाहणं वगैरे सुरू झालं. तर 2007 साली म्हणजे 2001ला मी पत्रकारिता सुरू केली. 12वीला MAला सेकंड इयरला असतानाच लग्न झालं. मग जी काही आर्थिक म्हणतो आपल्याला पगार, एक फॅमिली ज्यावेळेस आपला प्रपंच चालू होतं त्यावेळेस 2000 रुपये त्या ठिकाणी मानधन मिळायचं मला. आणि एकीकडे ते कमी पडत असताना मग पहाटेच्याला पेपर विक्री करणे असं हे सगळं चालू होतं. मग लग्न झाल्यावर मग काय करायचं, घरात थोडंसं सुरू झालं. 1-2 महिने गेले. त्या दरम्यान असं झालं की सातारा जिथून ऐक्य दैनिकाचं प्रकाशन होतं त्यांनी सोलापूर आवृत्ती त्यांच्यासाठी सुरू केली होती. एक कार्यक्षेत्राबाहेर एक आवृत्ती सुरू करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. त्या दरम्यान एका मित्राकरवी असं कळलं की तिथं काही जागा भरायच्या आहेत. मग त्याच वेळेस मला आठवतं की डिसेंबर साधारण नोव्हेंबर असेल 2007चा, 2-3 महिन्यानंतरच लग्नाच्या ऐक्याला मी जॉईन झालो. 2 महिनेच त्या ठिकाणी काम केलं. आणि तिथून मग खऱ्या अर्थानं जे काही म्हणतो आपण की बाहेरचं जग अनुभवल्याशिवाय तुम्हाला बाहेरचं कळत नाही वास्तव. आणि त्यातूनच मग तुम्ही शिकत जाता. मग माणसं जोडले जातात. कारण मी जर तिथं पंढरपुरात राहिलो असतो काही जबाबदारी न घेता किंवा जाणीव न ठेवता तर मी आज त्या ठिकाणी जर थांबलो असतो. तर तो एक योगायोग म्हणा किंवा सुदैव म्हणा की लग्नानंतर मग त्या ठिकाणी आम्ही सातारला जॉईन झालो. 1-2 महिने काम केलं. त्या दरम्यान परत तुम्हाला माहिती की माध्यमांमध्ये कसं असतं की काही वेकन्सी होत असतात. मग सांगली लोकमतसाठी काही जागा त्या ठिकाणी निघाल्या. 1-2 महिन्याचं काम केल्यानंतर ज्या ऐक्यमध्ये मी काम करत होतो त्या ठिकाणीच जी माझी संघर्ष यात्रा आहे त्यातला जे प्रस्ताव त्यात मी मांडलेला आहे की तिथलाच एक माझा सहकारी जो मी 2 महिन्यात जवळच जोडला होता, एक प्रूफ रीडर होते, त्यांनी सांगितले की अरे लोकमत तू बघितलं नाही का आजचं. मी बस जस्ट ऑफिसमध्ये गप्पा मारत असताना की सांगली लोकमतला जागा निघाल्या आणि बघ तू ट्राय कर. आणि तुझं आत्ता नवीन लग्न झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं तू जर कोल्हापूरला मुलाखतही दे, देवीचं दर्शन घे आणि बघ झालं तर नशिबानं तुझ्या. मग तो एक योगायोग समजून मी मग एक सुट्टी टाकून कोल्हापूरचं दर्शन होतं आहे. नवीन लग्न आहे कारण 3च महिने झाले होते लग्नाला. तर मग आम्ही कोल्हापूरचं दोघं नवरा बायको गेलो, दर्शन घेतलं आणि मुलाखतीला गेलो. सुदैवाने त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनाही परिचित असेल राजा माने म्हणून संपादक होते लोकमतचे त्यावेळेचे. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, पाहिलं सगळं कामात स्वरूप वगैरे. आणि 1-2-4 दिवस केल्यानंतर परत कळवतो असा निरोप देऊ असं सांगितलं त्यांनी. मी आपलं रेग्युलर माझं काम चालू केलं सातारमध्ये येऊन. परत निरोप आला की तुमची सांगलीसाठी निवड झाली आणि तुम्ही उपसंपादक म्हणून जॉईन व्हा. मग तिथून मग तो सुरुवात जी झाली खऱ्या अर्थानं ते सांगली लोकमतपासून प्रवास झाला. सांगलीमध्ये ॲक्च्युली डेस्कचं काम असतं. जसे आपल्याकडं रिपोर्टर असतात ते बीटचं दैनंदिन कव्हरेज करत असतात. डेस्कचा जो माणूस असतो तो फक्त दिवसभरात ज्या बातम्या येतात त्याचं संपादन करणे, एडिटिंग करणे आणि त्या पानावर घेणे एवढी जबाबदारी असते. परंतु इथं मात्र मला थोडंसं एक फ्रीडम म्हणा किंवा एक स्वातंत्र्य मिळालं माने साहेबांमुळे की डेस्कला बसून काही बातम्या कव्हर करता आल्या. मग त्यावेळेस काही दैनिकांची जी काही शुगर इंडस्ट्रीमधल्या बातम्यांचं अपडेट होतं ते काही स्पेसिफिक दैनिकांमध्ये यायचं. ह्या माझ्या थोड्याशा परिचयामुळं काही एक्सक्लुझिव्ह बातम्या ह्या त्या दरम्यान लोकमतमध्ये येऊ लागल्या. त्यातून थोडं बाहेर रिलेशन वाढत गेले. तिथून काही वेगळ्या स्टोऱ्या दिल्या. म्हणजे 2008-9 साली लोकमतमध्ये एक स्पर्धा चालायची की दर आठवड्याला तुम्ही एखादी रिपोर्टरांसाठीच ते स्पेसिफिक असायची की एक्सक्लुझिव्ह बातमी द्या की जी महाराष्ट्र लेवलला चालेल. आणि तिथून मग त्या रिपोर्टर देत असताना मी काही बातम्या दिल्या आणि त्या बातम्या अशा झाल्या की पूर्ण महाराष्ट्रभर त्या चर्चेला गेल्या.
आणि त्यातून मला 2 पैसे मिळायचे. बरं. कारण त्यावेळेस 2,000-2,500 रुपये संस्था आम्हाला भेट म्हणून बक्षीस द्यायची कॅश स्वरूपात आणि प्रमाणपत्र जे संचालक आहेत त्यांच्या नावात. तर तेही थोडं मला आकर्षण लागलं. मग तिथून मी थोड्याशा त्या बातम्या गेलो. सलग 3 ते 4 त्या ब्रेकिंग न्यूज किंवा एक्सक्लुझिव्ह बातम्यांचे पुरस्कार मिळाले. हे डेस्कवर बसून मी करत होतो. बरं. मग हे सगळं हा प्रवास चालू होता. सांगलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करता आला. तिथून वडील वारल्यावर परत काही थोडंसं डिस्टर्ब होतं. पण त्याच दरम्यान सिंधुदुर्गला जबाबदारी मिळाली नवीन. कारण एकतर पश्चिम महाराष्ट्रातला माणूस कोकणात जात नाही. कुठं जायचं म्हणलं की आजही आपण जर आपलं गाव सोडायचं म्हणलं तर विचार करतो. परंतु मी ती कुठलाही विचार केला नाही. ठीक आहे, नवीन जबाबदारी ना चॅलेंज आपण करूया. असं काही नव्हतं की तिथं जाऊन आपण करायचं आहे. मग सिंधुदुर्गची जबाबदारी घेतली. लोकमतचा सिंधुदुर्ग प्रभारी म्हणून काम सुरू केलं. खूप चांगल्या पद्धतीने तिथेही मला 3 वर्ष करता आलं. वेगळ्या स्टोऱ्या दिल्या. तिथले काही प्रश्न होते मूलभूत ते मांडता आले. सागरी पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग हा एकमेव असं मी म्हणेल की आपल्या आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वच्छ किनारे म्हणजे गोव्यापेक्षाही सगळ्यात जास्त जर सेफ जर किनारे असतील तर ते सिंधुदुर्गमध्ये आहेत. परंतु आपल्याकडे अनास्थेमुळे थोडंसं ते टुरिझम डेव्हलप झालं नाही. ज्यावेळेस सी वर्ल्ड जो जगातला एकमेव असा प्रकल्प होता की अंडर वॉटर तुम्हाला सगळं विश्व समुद्रातलं पाहायचं, अशा प्रकारचा एक सी वर्ल्ड प्रकल्प त्या ठिकाणी राबवला जात होता. त्याचं एक सगळ्यात मोठं कव्हरेज म्हणजे पहिल्यांदाच सी वर्ल्ड ॲक्च्युली काय आहे हे आम्ही लोकमतच्या माध्यमातून त्यावेळेस मांडलं. वेगवेगळ्या स्टोऱ्या केल्या. तिथले काही घोटाळे होते ते मांडले. मुळात जो ग्रामीणचा रिपोर्टर असतो त्याला न्याय देण्याची भूमिका मी सातत्यानं मांडली. त्यामुळे आज कुठेही तुम्ही जावा पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी एकतरी माझा सहकारी मला भेटतो. तर तो एक मला खूप आनंद आहे. सिंधुदुर्गमध्ये 3 वर्ष केलं. सिंधुदुर्गातले राजकीय राडी तुम्हाला माहीत असतील. मी त्यात एक मुद्दाहून उल्लेख केला आहे नारायण राणे साहेबांचा. ऑफिस हो, एकदम अशाच माझ्या स्वभावामुळं मी त्या बातम्या लावल्या गेल्या. त्यांना थोडंसं वाईट वाटलं. त्यांनी ऑफिस पाहणे धमकी दिली. नंतर ज्यावेळेस आमचं ट्युनिंग जळलं तर आजही कुठंही भेटले काय रे बाबा कसा आहेस म्हणून ते हाक मारतात. तर हे जे काही नातं आहे ते मला ह्या 2 प्रवासामध्ये अनुभवता आलं. 3-4 वर्ष गेल्यावर थोडंसं वाटायला लागलं की नाही आपण मग थोडंसं जाऊया आता बाहेर. त्यात सिंधुदुर्गातलं वातावरण थोडंसं चेंज होत होतं. मला आता घरची मुलगाही थोडंसं 3-4 वर्षात झाला होता. मग परत थोडंसं आम्ही विचार करून मग नंतर मग सोलापूरला मुळात सोलापूर असं नव्हतं स्पेसिफिक ठरवलं की कोकणातून बाहेर पडून पश्चिम महाराष्ट्रात कुठंतरी येऊन आपण जॉब करायचा असं ठरवून सुदैवानं पुढारीमध्ये सोलापूरला जबाबदारी मिळाली. सोलापूरमध्ये मूळ गाव असल्यामुळे पंढरपूर त्या ठिकाणी बरेच चॅलेंजिंग होते. एकतर आपण जिल्ह्यात होतो आणि तिथं काय करायचं. कारण सुरुवातीला जिथून पत्रकारिता केली होती त्यातले अनेक वरिष्ठ जे पत्रकार आहेत ते आजही त्यांच्यासोबत काम करायचं. तर ते खूप चॅलेंजिंग होतं त्यांना जुळवून घेणं. कारण एकतर वयानं मी खूप कमी आणि एवढे मोठे जबाबदारी. असं असताना मग ते जबाबदारी स्वीकारली आणि खूप छान पद्धतीनं सोलापूर कव्हर करता आलं. अनेक विषय मांडले तिथंही सेम काही जे काही प्रश्न आहे. मी आज चाऱ्याचा प्रश्न सोलापुरात गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न आहे की जो कित्येक वर्ष झालं फक्त सोलापूरला फक्त 2 ते 3 TMC पाणी लागतं. सोलापूर शहराचा विचार केला परंतु ह्या प्रशासकीय अनास्थेमुळं आजही मी तो सातत्यानं मुद्दा मांडतो कुठेही गेलं तरी की 20 ते 22 TMC पाणी वायपट आपण त्या फक्त सोलापूर शहरासाठी घालवतो. म्हणजे आज एकीकडे पाण्याची टंचाई असताना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. इकडे वेस्टेज. हो, तर अशा परिस्थिती असताना 20 TMC नदी वाटे जे दिलं जातं त्यामुळे ते वायपट जाते सगळं पाणी. तर ह्याच्यावर कोणीही आज बोलायला तयार नाही. हा प्रश्न मी सातत्यानं लावून धरला. आता कुठं जर थोडंसं तो मार्गी लागत आहे. त्या ठिकाणची आता सत्ताधाऱ्यांनाही ती जाणीव झाली की खूप हा गंभीर प्रश्न आणि हा सोडवला पाहिजे. कारण आजही तिथं 2-2, 3-3 दिवसाआड सोलापूर शहराला पाणी मिळत नाही. आणि उर्वरित हे सगळं पाणी वेस्टेज जातं. त्या सोलापूरकरांच्या नावावर उजनीतनं हे पाणी सगळं खाली वाहून जातं म्हणण्यापेक्षा काही कारखानदारांनाही ते पाणी जातं. तेव्हा तेही कोण बोलायला तयार नाही. कारण राजकारणीच हे सगळे कारखानदार आहेत. तेव्हा तो प्रश्न मी सातत्यानं लावून धरला होता. आजही आठवतं त्यावेळेस खूप मुद्देसूद मी ज्यावेळेस ते फिगर मांडले हे सगळं वास्तव त्यावेळेस अनेकांना ते शॉकिंग झालं. महापालिकेची तिथे आर्थिक परिस्थिती
असे खूप चांगले प्रश्न मला तिथं हातात आले आणि तिथून मग सुरुवात झाला 2018ला पुण्याचा प्रवास. पुण्यामध्ये एकतर संपादक तुम्हाला माहीत आहे सगळे वरिष्ठ मंडळी 50शी गाठल्यानंतरच मी जे पाहतो की संपादक एखाद्या मोठ्या दैनिकाचा आणि पुण्यनगरीसारख्या महाराष्ट्रातल्या क्रमांक 2च्या दैनिकाचं संपादक मिळणं ते एक भाग्य आहे. त्यातूनच जे काही आधी जे कर्म केले होते त्यातून हे पद मिळालं. 2018ला मी जॉईन झालो. मध्यंतरीचा कोरोना काळ आला आणि सगळ्यात मोठं भाग्य होतं की पुण्यनगरीचे मालक आहेत संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे, त्यांचा सर्वाधिक सहवास मला लाभला. की त्यांचं ते राहणीमान असेल, त्यांची बातमी निवडण्याची पद्धत. कारण एक विचार केला की महाराष्ट्रात जी आता मोठी दैनिकं आहेत ते 80-90 वर्ष यांनी पार केलेली ह्या सगळ्या मोठ्या दैनिकांनी. आणि पुण्यनगरीचा जर प्रवास बघितला तर हा 24 वर्षाचा आहे फक्त. की 24 वर्षात असं काय ह्या बाबांनी केलं, मी मुरलीधर बाबांनी, की बाबा हा ग्रुप महाराष्ट्रात आज 2 नंबरचा झाला. तर ते ज्यावेळेस मी पाहत होतो बाबांचा रोज सकाळी उठल्यानंतर मी त्यांचा दिनक्रम तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. म्हणजे आजही जवळपास 70-80 वर्षाचे बाबा होते की ते आज अनेकांना लाजवेल असा त्यांचा दिनक्रम असायचा. सकाळी 10-11 वाजता ते उठायचे, तिथून 1:30-2 वाजेपर्यंत कंटिन्यू पेपर चाळायचे प्रत्येक दैनिक. हे तिसरी पास. मला ते आश्चर्य वाटायचं. समोर आम्हाला बोलवायचे, सांगायचे बघा हे सगळे दैनिक आणि आपलं हेडिंग त्यांचं हेडिंग सेम आहे. स्पोर्ट्सची बातमी बघा आपल्याकडे व्यवस्थित कसे लागले, एज्युकेशन रिलेटेड बातमी कसे लागले. तर हा जो त्यांचं निरीक्षण करण्याचं जे ही होती शक्ती ती खूप मला तर वैयक्तिक प्रेरणा देणार होती. की खूप सूक्ष्म पद्धतीने ते निरीक्षण असायचं. एज्युकेशन रिलेटेड बातमी असेल ना तर हा वर्ग आपल्याकडे आकर्षित होईल. स्पोर्ट्सची बातमी हे इथं लावा, तर ते एकदम निरीक्षण की इथं वर लावली की मग ती लगेच समोर दिसेल वाचकांना, त्यामुळे आपला पेपर अजून जास्तच आहे. हा त्यांचं एक निरीक्षण खूप सूक्ष्म होतं. त्यातूनच मग ते सगळं घडत होतं. 2 वाजता परत थोडीशी विश्रांती घ्यायची, 4 वाजता उठायचे, ते कंटिन्यू रात्री पेपरचं शेवटचं पान इथं तयार होईपर्यंत ऑफिसमध्ये थांबायचे. तिथून परत ते चाकणला प्रेसला जायचे, प्रेसला पूर्ण प्रिंटिंग होईपर्यंत थांबायचे. ज्यावेळेस ते पार्सल तयार व्हायचं प्रिंटिंग झाल्यानंतर 2-2:30 वाजता, तिथून त्या पार्सला सोबत ते परत पुण्यात सिटी द्यायचे. 4-4:30 वाजता परत प्रेसला येऊन जे आमचे डेपो ठरलेले असतात की जिथं हा सगळा पेपर येऊन थांबतो आणि तिथून सगळीकडे जिल्ह्यात डिस्ट्रीब्युशन, तिथं ते 4-4:30 वाजता थांबायचे. ते सगळं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होतं आहे का, कालचा जो पेपर गेला मार्केटमध्ये त्यातले रिटर्न किती आलं आहे त्याचं परिणाम बघायचे, अंदाज बघायचे. आणि तिथून मग थोडंसं एक 6-6:30ला ते परत ऑफिसला येऊन थोडं थांबायचे आणि विश्रांती घ्यायची. असा हा त्यांचा कंटिन्यू म्हणजे साधारण एक 3-4 तास हे विश्रांती घ्यायचे. संघर्ष हो हा प्रत्येक यशाय मग नाही खूप. मग तेच मी सगळ्यांना सांगतो की 24 वर्षात पुण्यनगरी जो आज महाराष्ट्रात आला तो त्या कष्टांमुळेच, त्या संघर्ष जे बाबांनी घेतले त्यातूनच तो पुढं. आणि तोच थोडासा आम्ही थोडा प्रयत्न करतोय की वाचकांना चांगलं देण्याचा हा आजपर्यंतचा प्रवास आहे. निश्चितच. कारण तुमचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष तुम्हाला माहीत होता, तो संघर्ष तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन गेला. हे सगळं होत असताना हे संघर्ष यात्री पुस्तक जे तुम्ही काढले याच्यामध्ये 41 अधिकाऱ्यांचा संघर्ष मांडलाय, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? ज्यावेळेस मी पुण्यात आलो त्यावेळेस सुदैवानं शनिवारवाड्याला आम्ही रेंटवर रूम घेतली होती. शनिवारवाड्याला जे दक्षिणमुखी मारुती आहे त्याबरोबर तिथून शनिवारवाडा आमचा पूर्ण दिसतो त्या घरातून. तर अशा ठिकाणी राहत होतो आणि कंटिन्यू डे वर्किंग आपलं रेग्युलर लाईफ चालू होते. स्पर्धा परीक्षांचं जे विश्व आहे ते खरं तर मला काहीच माहीत नव्हतं की IAS IPS वगैरे. एकदा सोलापुरात एक कार्यक्रम झाला होता स्पर्धा परीक्षेचा. त्यावेळेस एक प्रमुख पाहुणा म्हणून जसं बाकी संपादकांना जर सन्मान असतो तसं मला देऊन तिथं त्यांनी बोलवलं होतं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करलं होतं. पण बाकी असं डिटेल्स माहीत नव्हतं कारण माझं लहानपणच सगळं जे काही गेलं ते छोट्या गावामध्ये गेल्यामुळं हे आकर्षण असलं. फक्त माहीत होतं की हा IAS IPS आहे. म्हणजे आता पुणे महापालिकेचे आयुक्त आहेत विक्रम कुमार, ते 2012ला ज्यावेळेस मी सिंधुदुर्ग होतं त्यावेळेस त्यांच्याशी 1-to-1 रिलेशन असायचे. परंतु असं माहीत नव्हतं की हे सगळं हा अभ्यास वगैरे करायला लागतो.
आणि सेम शनिवारवाड्याला ज्यावेळेस मी राहायचो तिथं काही आमच्या बाजूला ज्या रूम होत्या तिथं काही मुली अभ्यास करायच्या बाहेरगावच्या ग्रामीणमधल्या येणाऱ्या. खाली मुलं असे तुम्ही तिथं बघितलं तर बरेच कॅन्टीन आहेत तिथं. सकाळी उठल्यापासून पहाटे 4-5 वाजल्यापासून तिथं विद्यार्थ्यांची गर्दी, तिथं पोहे खायला येणे वगैरे हे सगळं मी पाहत होतो. परंतु काही असे तिथं जी मुली होत्या त्यांची परिस्थिती खूपच नाजूक असायची. ते थोडंसं जाणवत होतं, अरे ह्यांना तर आकर्षण IAS IPS. आणि त्याच दरम्यान काही ठराविक अधिकारी स्वतःचा PR करून मी पाहत होतो की मोठं होतं, कारण स्पर्धा जवळपास 300 कॅपॅसिटी आज महाराष्ट्रातले IAS IPSची आहे. तर 1-2च अधिकारी थोडंसं त्या माध्यमातून पुढे येत होते. आणि मग बाकीच्या अधिकाऱ्यांचं काय, हे जे काही अधिकारी आपल्यासोबत आपण ज्यांच्याशी रिलेशन आजपर्यंत सांभाळले होते, हे सोलापूरमध्ये असताना विरेश प्रभू म्हणून एक SB होते पोलीस अधीक्षक, ते पण IPS होते. त्यानंतर जसं नाव घेतलं विक्रम कुमार, अशी काही ठराविक त्या रिलेशनमध्ये त्या रवींद्र सेनगावकर जे आता रिटायर झालेले आहेत. तर ह्या IPS अधिकाऱ्यांचं एक पत्रकारितेमधून रिलेशन जपल्यावर त्यांचं वरचं काम डेली पाहत होतं, परंतु त्याच्या मागचे जे काही त्यांची कष्ट असतील किंवा ते कसे घडले हे काहीच माहीत नव्हतं. पण त्यावेळेस विचार आला की ह्या मुलांना थोडंसं एक मार्गदर्शन मिळावं, कारण आपल्याकडे एवढं मोठं आज महाराष्ट्रातलं दैनिकाचं व्यासपीठ आहे, ह्यांना मार्गदर्शन व्हावं. मग तिथून थोडंसं विचार करत करत सुरुवातीला एक छोट्या DYSP लेवलच्या अधिकाऱ्यांच्या काही मुलाखती घेतल्या. माझ्या एका सहकार्याकडे मी ती जबाबदारी दिली होती. खरं मी त्यात पडलो नव्हतो किंवा तो हे माझं असं अशी कन्सेप्ट आहे, तोही कव्हर कर, मी त्याला ते अधिकारी जोडून द्यायचो. कारण जबाबदारी पुण्यात तुम्हाला संपादक असल्यामुळं पूर्ण जिल्ह्याचं कंट्रोल करायला लागतं, त्यामुळे ते शक्य नसायचं. कारण डे टू डे कुठं न काय घडामोडी चालायचं असल्यामुळं मी त्यात जास्त सहभाग नसल्यामुळे तो रिपोर्टर जायचा, मुलाखती घेऊन यायचा. तर हे काही दिवस चाललं आणि तो सहकारी रिझाईन करून दुसऱ्या दैनिकात गेला. आधी 5-6 मुलाखती झाल्या, मग ते तिथं स्टॉप झालं. परत ज्यावेळेस 2000 साधारण 20 साली मला वाटतं आहे, ज्यावेळेस आमची एक ग्रुप लेवलला 2-3 सहकार्यासोबत चर्चा सुरू झाली की कसं करायचं, की आपण नवीन काही प्लॅन करतो आहे, काही सदरा सुरू करतो आहे, काही लेखक नवीन जोडतो आहे. त्यावेळेस मी कन्सेप्ट मांडली की अरे हे असं थोडंसं वास्तव आहे आणि हे बरेच असे अधिकारी आहेत की ज्यांचा संघर्ष ह्या मुलांना अजूनही कळलेला नाही. बरोबर. काही ठराविकच आकर्षण नाही की नाही अरे हा मोठा आहे, हा IPS आणि आपल्याला त्या मागं मी हे आले की ह्या मुलांचं बघितलं होतं की कुठला इव्हेंट त्यांचा कार्यक्रम असला की गर्दी जायचं, परंतु जे खरे पडद्यामागे जे काम करणारे आहेत, जे ते खरंच जाणीव होती ज्यांना आणि ते पिक्चरमध्ये आलेलं नाहीत, तर अशा मुलाखती देखील आपण सुरू करूया असं प्रस्ताव मला लगेच होकार दिला. त्यामुळं 2021च्या पहिल्याच आठवड्यात जे IPS आहेत कृष्णप्रकाश, तिथून माझा हा प्रवास संघर्ष यात्रेचा सुरू झाला आणि तिथून जो वर्षभर चालले त्या 41 मुलाखती मग त्या वर्षभरात मला कव्हर करता आल्या. आता हे तुम्ही 41 अधिकाऱ्यांच्या मुलाखती कव्हर केल्यात, काय अनुभव आले याच्यातून? काय तुम्हाला, कारण तुम्हाला एक तर सुरुवातीला स्पर्धा परीक्षा माहिती नव्हती, तुम्ही पुण्यात आल्याच्या नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा वर्ग देखील दिसला. यांच्या मुलाखती घेत असताना कुठल्या गोष्टी जाणवल्या तुम्हाला? हे 2-3 निरीक्षण मी प्रकर्षाने जाणवत होते मला की हे जे काही माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी व्यक्ती समोर मांडलेले आहेत, एकतर ह्या महाराष्ट्रातले पण आहेत आणि महाराष्ट्राबाहेर जे मराठी अधिकारी आहेत, खास करून जसे सागर डोईफोडे आता सर्वांचं एक विद्यार्थ्यांमध्ये नाव आहे, रमेश गोलप आहे, बालाजी मंजुळे आहेत आणि ह्याच्यापेक्षाही काही NI मध्ये आहेत अधिकारी. स्वच्छंद चव्हाण म्हणून एक यंग मुलगा आहे ज्यांनी डायरेक्ट दाऊदशी तुम्हाला माहिती आहे जो डॉन आहे त्याला डायरेक्ट त्याच्या सहकार्यांना धमकावलं होतं. समीर वानखेडे जो महाराष्ट्रात आता चर्चेत आहे. तर अशा मंडळींचं मी थोडासा विचार केला की ह्यांना आपण थोडंसं पिक्चरमध्ये आणून थोडंसं यांचं जीवनपट मानूया. तर हे ज्यावेळेस सुरुवात झाल्या मुलाखती, खरं तर एक चॅलेंज असतं. तुम्हाला माहिती आहे की IAS IPSचं काम काय, एक तर आपण घर सांभाळू शकत नाही आणि ते तर एक जिल्हा असतं, त्यांच्याकडे एक महापालिका क्षेत्र असतं, पोलीस आयुक्त असेल तर पूर्ण शहराची सगळी जबाबदारी असते, त्यांना दिवसभर ते कंटिन्यू असतात. अशा लोकांना शोधून काढणं आणि त्यातल्या त्यात इमेज, कारण काय असतं की
बरेच अधिकारी काम करतात, खूप चांगल्या पद्धतीने करतात. काही जण थोडंसं एक दोघांमुळं ते मग थोडंसं नाव खराब होतं मग त्या सिस्टमचं. तर अशा अधिकाऱ्यांना शोधणं हे खूप चॅलेंजिंग होतं. काही जो काही माझा प्रवास झाला, मी पंढरपूरपासून तो पुण्यापर्यंतचा, ह्या सगळ्या प्रवासात कुठं ना कुठं हे अधिकारी थोडेसे त्या लेवलला भेटत गेलेले होते. ह्यात एक मी सातत्यानं उदाहरण देतो. ओमप्रकाश बकोरिया जे सिंधुदुर्गमध्ये असताना जिल्हा परिषद CO होते, त्यावेळेस त्यांचा थोडासा अप्रोच आला होता. परंतु त्यांचा ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घ्यायला संघर्ष गेलो, त्यावेळेस मलाही थोडंसं शॉक बसला की एकतर ते आदिवासी पाड्यातून आलेले आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी पावसाळा सुरू व्हायचा, त्यात तो अनुभव आहे की 3-3, 4-4 महिन्याचं जे काय म्हणतो आपण औषध वगैरे काही इमर्जन्सी झालं तर जो साठा करून त्यांना त्या घरात ठेवायला लागायचा, कारण तिथं संपर्कच नसायचा त्या आदिवासी पाड्यांमध्ये. आणि सगळ्यात जी शॉकिंग वाटलं की ज्यावेळेस पाऊस सुरू व्हायचा, त्यांचे आई वडील त्यांना जे आपण बाज म्हणतो किंवा खाट म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत, तर त्याच्यावर ते बसवून ठेवायचे त्यांना, त्या बकोरिया सरांना. का तर खाली जर एखादा विंचू आला, साप आला, तो त्यांना चावेल हे काळजी घेण्यासाठी. आणि शाळा जर त्यांची बैठक तर 3-3, 4-4 किलोमीटर ओपन शाळा आदिवासी पाड्यांमध्ये. तर अशा परिस्थितीत ते घडले. हा जो काही अनुभव येत होता ह्या मुलाखतींमध्ये, एक जाणवत होतं की बाबा नाही, हे संघर्ष खूप आहेत. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या अनुभव येत गेले. ह्यांच्या वेळा मिळायच्या नाहीत. काही जणांची तर मी अजूनही भेटलो नाही. यातले काही अधिकारी असे आहेत की त्यांच्याशी मी फक्त फोनवर आहे. मी अजूनही लिटरली सांगतो की काही अधिकाऱ्यांचं मी अजून चेहराही बघितलेला नाही. मी गुजरात टुरिझमचे जे आता प्रमुख आहेत सौरभ पारधी म्हणून, मी त्या व्यक्तीला अजूनही पाहिलेलं नाही. परंतु इतके आज रिलेशन जमले, त्यांच्या वेळा घेणे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना प्रेरित करणे. एकतर ही मालिका, कारण जीवनपट मांडतो त्यात आपण. एकतर त्यांचं लहानपण, बरोबर, कारण सगळ्यात मोठं असतं की ते कळत नाही आपल्याला लहानपण त्यांचं कसं गेलं. बऱ्याच जणांना वाटतं की नाही, आता कोण आहेत, XYZ इथं CP आहेत आणि त्यांचं आत्ताचं काम हे आहे, हे आपण समोर बघतो. पण जे बालपण आहे ते त्यांनी कुठेही शेअर केलेलं नसतं. तर ते बालपण आपण ह्या पुस्तकातनं मांडलेलं आहे. दुसरं आहे की त्यांचं आजपर्यंत ज्यावेळेस ते स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागले, त्यावेळेस त्यांना काही अडचणी आल्या का, त्यांचा काही प्लॅन तयार होता का, ते प्रामुख्याने त्यात मांडत गेलो आहे. मग तो प्लॅन तयार होता तर मग ते कशा पद्धतीने त्यांनी त्यात प्रत्यक्ष कृतीत उतरवला, हे सगळं त्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस ते स्पर्धा परीक्षेतून संधी अधिकारी झाले, IAS असू दे, IPS असू दे, IRS, तर तिथून जो त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे, आज ज्या पोस्टला आहेत, त्या प्रवासामध्ये त्यांनी वेगळं काय केलं. म्हणजे एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवणारे अमिताभ गुप्ता बऱ्याच जणांना माहीत नाही. एक गाव गणपती आपण शासनाचा आदेश म्हणून सगळीकडे सांगतो, परंतु त्याची मूळ संकल्पना कुणी रावली? रितेश कुमार आहेत, आता पोलीस आयुक्त, सिनियर आहेत सगळ्यात. तर त्यांनी महाराष्ट्राला जे आत्ता MCO म्हणजे मोक्काचा जो कायदा आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली त्या काळात. प्रशांत नरनवरे इथले जे आत्ता जे आहेत, आता महिला बालविकासला आहेत, तर त्यांनी सगळ्यात जास्त उस्मानाबादमध्ये जो बालमृत्यू होत होते किंवा जन्मजात बालकांचा मृत्यू, तो रोखण्यासाठी त्यांनी वेगळं काय केलं, हे सगळं जे आहे त्यांनी वेगळं काही युनिक केलं. तर हे आपण ह्यात पुस्तकात मांडलेलं आहे. ओके, निश्चितच सर. आता 41 अधिकाऱ्यांच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचा बराच क्राऊड हा कुठेतरी भाषणं, सत्कार ह्या गोष्टी पाहून ते स्वतः किंवा त्यांचे पालक, त्यांनाही वाटतं की आमचा पाल्य याप्रमाणेच अधिकारी झाला पाहिजे. आपण पाहतो की एक 8-10 वर्षापूर्वी बरेच विद्यार्थी ह्या अधिकाऱ्यांची भाषणं पाहून या क्षेत्रात आले. त्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षा ही गावोगावी पोहोचवली. असं नाही वाटत का की आज आपण या 41 अधिकाऱ्यांना प्रमोट करतोय आणि यांनाही पाहून ग्रामीण भागातला हा जो लोंढा आहे हा पुन्हा पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी अभ्यासासाठी येऊ शकतो? नाही, मुळात एक तुम्ही समजून घ्या, मी ज्यावेळेस पुस्तकाची प्रस्तावना मांडली किंवा जे आपली प्रस्तावना लिहिली आहे, मुख्य सचिव जे आदरणीय नितीन खरे सर, ह्यांनी तोच मुद्दा मांडला की आजपर्यंत लाखो पुस्तकं मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षेची, मग हे पुस्तक कशासाठी, मग यांचं प्रमोशन कशासाठी, हा अधिकाराचा, हा त्यांनी मांडलेला मुद्दा, तो रास्ता आहे. परंतु मी त्या पलीकडे जाऊन ह्यात विचार ज्यावेळेस केला, ही मुलाखत घेत असताना,
की या ठिकाणी लहानपण आहे, त्यांचं करिअर आहे, त्यांचा छंद काय आहे तो आहे, आणि त्यांचे प्रशासनात आल्यानंतर आदर्श कोण. म्हणजे बऱ्याच अधिकाऱ्यांचं असं होतं की नितीन करेल आमचे आदर्श आहेत, जे रिबोरो आहेत माजी पोलीस आयुक्त ते आदर्श आहेत, असे बरेच प्रत्येकाने आपापले आदर्श त्यावेळेस सांगितले जे यांच्यासोबत त्यांनी चांगलं काम. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटचा प्रश्न मी त्यात घेतला होता तो मुद्दामून घेतला की हे जे मी आकर्षण पाहत होते ह्या मुलांचं, जसं तुम्ही सांगितलं की ह्या मुलांमध्ये कशाला हे प्रमोशन ह्यांचं करायचं, तर शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या जे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना तुम्ही गायडन्स काय करता. एक खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आता यात एक उदाहरण म्हणजे सगळ्यांचाच तो विषय आहे प्रत्येकाचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला एक सांगू शकतो की आता इथं कृष्णप्रकाश सरांचेच आपण विचार करूया की ते मुलांना असं सांगतात की प्रत्येक तरुणाने आपलेही मूल्यमापन करून का आणि कशासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे आहे हे ठरवायला हवे. तुम्हाला समाजसेवाच करायची असेल तर एखाद्या संस्थेच्या माध्यमातून करा, तिथेही तुम्हाला समाधान लावेल. प्रशासकीय सेवेमध्ये जनतेला न्याय देण्याची दृढ इच्छाशक्ती हवी. तर हे जे काही प्रत्येक 41 अधिकाऱ्यांचे मी ते कोड घेतलेले आहेत की तुम्हाला काय यायचं आहे, म्हणजे वास्तव स्पर्धा परीक्षेतला मांडलेला पण कोट आहे त्याच्यात, तर ते आपण यात मांडलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मुलांचा हा मी टार्गेट केलेला नाही, माझा टार्गेट आहे तो ह्या मुलांचे पालक, कारण ते कुठेतरी शेतात काम करत असतात आणि ह्या मुलांना पैसे पुरवत असतात, पण ह्या मुलांना जाणीव नसते, काही जणांना जाणीव असते आणि त्यातून ते कष्ट करून ते साध्य करतात. परंतु आज हे आकर्षण इतकं वाढलेलं आहे. ज्यावेळेस मी कोकणात अनुभवलं तर तिथं आकर्षण कमी आहे, कारण तिथं ही लाईफस्टाईल नाही आहे. म्हणून आज महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला तर बोर्डात मुलं कुठली पहिली येतात किंवा बोर्डात 100% निकाल कुठला लागतो तर तो कोकणचा लागतो. का तर त्या मुलांना आकर्षण नाही आहे, ते कंटिन्यू अभ्यास करतात. आणि आज पुण्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो मराठवाड्याचा तर हा पर्सेंटेज कमी होतो. का तर इथं आपल्याला ते आकर्षण वाढलं आहे. कोविडमध्ये तर अक्षरशः मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत पूर्णपणे. तर हे थोडंसं विचार करून हा प्रश्न स्पेसिफिक मुद्दाम ठेवला की ह्या मुलांना तुम्ही काय सांगता. मग हे सांगत असताना ते पालकांनाही सांगत आहेत की हा तुमच्या मुलाचा जर टार्गेट आहे संधी अधिकारी व्हायचं तर या ठिकाणी तुम्ही त्या मुलाचा अभ्यास काय चालू आहे, तो अभ्यास करत असताना किती टर्मपर्यंत, म्हणजे तुमच्याकडे जे 1, 2, 3 आयटम असतात त्या आयटमप्रमाणे तुम्ही तिथपर्यंत जर गेला आणि तुम्ही जर यशस्वी होत नसेल तर तुमच्याकडे मग पुढचा जर प्लॅन जो हवा आहे तो एकतर पालकांनाही तो माहीत पाहिजे, तो जो मुलगा आहे त्यालाही माहीत पाहिजे की आपण इथपर्यंतच थांबायचं आहे. कारण आपल्याकडं आज बघतो की आपण ग्रामीण भागातले ठराविक एक स्पेसिफिक वयापर्यंतच तुम्हाला त्या ठिकाणी संधी आहे. तर तुम्ही जर त्यात करिअरमध्ये यशस्वी नाही झाला तर आज तुमचं वैवाहिक जे आयुष्य आहे तुम्हाला मुलगीही कोण देणार नाही. कारण एकतर तुम्ही सगळं ग्रामीणमध्ये आला आहात, तुमची काही गडगंज अशी प्रॉपर्टी नाही किंवा सदनही तुम्ही नाही आहे की तुम्ही एखादी मुलगी तुम्हाला लगेच समोर किंवा एखादी मुलगी असेल तर मुलगा तिला हे करेल अप्रोच होऊन आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत होईल. तुम्हाला एक 27, 28, 30 पर्यंत एक मर्यादा आहे, तिथपर्यंतच तुम्ही झेप घेऊ शकता. तिथून मग तुम्ही ते तुमचं जर पुढं आयुष्य त्यात विनाकारण वायपट घालत असाल त्या मुलांना तर ते चुकीचं आहे. म्हणून मी ते पालकांनाही सांगतोय की तुम्ही हे ABC प्लॅन ज्यावेळेस असतील, आता इथले बरेच अधिकारी तुम्हाला सांगतो मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉबलाही केले, जॉबही करतात, जॉब करत करत त्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिलेली आहे. असं नाही की ते काही कंटिन्यू अभ्यास करत बसलेले आहेत आणि आपलं आयुष्य त्यांनी खडतर केलं आहे. म्हणजे वैभव निंबाळकर सारखा यंग तरुण जो सगळ्यात यंगेस्ट तरुण IPS म्हणून आज गणला जातो, तो घर सोडून स्वतःचं एका रेंटच्या रूममध्ये राहून टिफिन मागवून तिथं अभ्यास करून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यशस्वी झालाय. तोही सदन आहे. बरोबर, हे वास्तव देखील स्वीकारलंच पाहिजे मुलांनी. कारण आज पाहतो की आपण 10-12 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत परंतु बाहेर पडायला कोणी तयार नाहीत. आज तुम्ही पाहताय की परीक्षा होत आहेत, परीक्षा कॅन्सल होत आहेत, पेपर फुटत आहेत आणि बऱ्याच गोष्टी हे पाहतात. तुम्ही संपादक आहात, तुम्ही बातम्या छापतात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एकंदरीत हा सगळा आता तर आपण वास्तवावरती बोललोच, परंतु थोडंसं आता पुस्तकापासून आपण बाजूला जाऊन
तुम्ही या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय संदेश द्याल? कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्र पाहता, तुम्ही पुण्यात राहताय आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे किंवा पालकांनी कुठल्या दिशेने विचार करणं गरजेचं आहे? नाही, मी ते जे तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही एक स्पेसिफिक ठरवून घ्या की तुम्हाला कुठं. आता बरेच विद्यार्थी मी पाहतो की तहसीलदार झालेला असतो, त्याची अपेक्षा काय असते, नाही मला DYSP व्हायचा आहे, मग तो परत तो तहसीलदार जो पास होऊन देखील तो परत तो DYSP मध्ये 2-3 वर्ष घालवतो. DYSP झाले की परत मग तो म्हणतो नाही मला IAS व्हायचा आहे, IPS व्हायचा आहे. तो परत तिथं मग तो DYSP पास होऊन देखील तो परत पुढचं आकर्षण बघून तो परत अजून तो 2-3 वर्ष वाया घालवतो. तर हे जे आहे ते मला वाटतं थोडंसं या विद्यार्थ्यांनी नाकारलं पाहिजे जे आत्ता पदरात पडलेलं आहे. कारण त्यातूनही तुम्ही करिअर करू शकता. ह्यात काही प्रमोटेड अधिकारी मी घेतले की जे तहसीलदार होते, प्रांत होते, परंतु ते आज IPS IAS झालेले आहेत. कारण हा सिस्टीमचा भाग आहे. त्या सिस्टीममध्ये तुम्हाला ते पद ऑटोमॅटिक ठीक आहे आत्ता नाही मिळणार, परंतु कालांतर तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हाच ते मिळणारच आहे. त्यामुळं ज्या जागा आहेत त्या तुम्ही विनाकारण हे न करता, तिथं वेळ न घालवता आहे ते स्वीकारा, त्या ठिकाणी ते पदरात पाडून घ्या आणि चांगली सेवा करा. निश्चितच सर. आजपर्यंत फक्त आपण यशस्वी अधिकाऱ्यांच्या संघर्षगाथा ऐकत होतो आणि त्याने विद्यार्थी प्रेरित होत होते, परंतु तुम्ही आता जे काही शेवटी सांगितलं की याच्यामध्ये वास्तव देखील दाखवलेलं आहे. निश्चित विद्यार्थ्यांना ते फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही जसं सांगितलं तसं हे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनी पुस्तक जास्त वाचणं गरजेचं आहे. खरं तर तुम्हाला ही संकल्पना सुचली, तुम्ही एवढा संघर्ष करून इथपर्यंत आलात आणि तुम्ही या 41 अधिकाऱ्यांची संघर्षगाथा या पुस्तकरूपी याच्यातून उतरवलेली आहे. निश्चित याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्या वास्तव कट्ट्याचे जे काही प्रेक्षक आहेत यांच्याशी संवाद साधला, तुमची संघर्षगाथा मांडली आणि खरं तर या अधिकाऱ्यांची देखील तुम्ही वास्तव कट्ट्याच्या रूपाने संघर्षगाथा मांडली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. वास्तव कट्ट्याचेही खूप खूप आभार की आपण एकतर पुस्तक प्रदर्शनानंतर पहिल्यांदाच एखाद्या कट्ट्यावर, कारण पुण्यात कट्टे खूप आहेत परंतु नावातच वास्तव आहे आणि वास्तव मांडायला त्यांनी मला संधी दिली, त्यावर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.